रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करत आहे. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. जगण्याची गरज म्हणून अर्थविश्वात काम करून जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी संगीत आणि सह्याद्रीचा ध्यास घेणारा आमचा चिरतरुण मित्र अजय ढमढेरे. रामराम अजय, या कट्ट्यावर तुझं स्वागत आहे. राम राम. तुझ्या जीवनात 3M फार महत्वाचे आहेत. एक म्युझिक, दुसरे माउंटन्स आणि तिसरं मनी. मनी मी एवढ्याचसाठी म्हणतो कारण तू बँकर आहेस. अर्थात. तर आजच्या गप्पांची सुरुवात आमचं लाडकं व्यक्तिमत्व आणि तुझं दैवत किशोरदांच्या गाण्यांनी व्हावी असं मला वाटतंय. नक्की. तू आमच्यासाठी काही गुणगुणशील का? नक्कीच. चला तर ऐकूया. किशोरदा आणि R.D. बर्मन हम्म. हे आमची दैवत. म्हणजे खरं म्हणजे ओल्ड इज गोल्ड. हे सगळं संगीत हे आपल्याला आणि आपल्यासारख्या घुमक्कड लोकांना हे कायमच प्रेरणादायी असतं आणि निसर्गाच्या विश्वात घेऊन जातं. बरोबर. तर त्यातलेच एक बहुपेढी व्यक्तिमत्व म्हणजे R.D. बर्मन, आणि त्यांना साथ लाभली अर्थात किशोरदा. त्या जोडीने जी काय कमाल केली त्यातले एक सुंदर गाणं, आणि जे आपल्या घुमक्कड ह्या पॅशनला साजेस असं मी सादर करतो. जरूर. हे क्या बात है. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. वा वा वा. एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई. हवा के परों पर मेरा आशियाना. आहा. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. वा 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 वा. क्या बात है. वा. सुरुवातीलाच मधुर संगीत ऐकल्यामुळे आनंद झाला. बरं, मला इथे आता मुद्दाम उल्लेख करावा वाटतो. आम्ही 2 वर्षापूर्वी एक आमच्या फोटोग्राफीचं म्हणजे मोबाईलवर काढलेल्या फोटोचं प्रदर्शन करणार होतो. ओके. त्याचा आम्ही एक टीझर बनवला होता. बर. तर त्याच्यासाठी आम्ही हीच ट्यून वापरली होती. बर. हा, ते मला एकदम त्याची पण आठवण झाली. क्या बात आहे. आणि खूपच म्हणजे किशोरदा आणि R.D. म्हणजे डेडली कॉम्बिनेशन, बोलायचंच नाही. प्रश्नच नाही. पण हा तुझा जो संगीताचा वारसा आहे, म्हणजे नंतर तुझं
सगळं आयुष्य बँकिंगमध्ये गेलं. पण मूळ ज्याला आपण काय म्हणतो, आत्मा, तो तुझा संगीताचा आहे. हं. तर त्या संगीताच्या वारशाची आम्हाला काही माहिती उलगडून सांगशील का थोडी? संगीताचा वारसा म्हटलं तर तसं म्हणजे जन्मजात एक स्वरज्ञान आलंय हेच. म्हणजे माझे वडील पण असेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं आणि तेही घरी बासरी वाजवायचे किंवा त्यांच्याकडे छोटा माउथऑर्गन होता हं. आणि हे सगळं आपलं-आपलंच केलेलं आहे त्यांनी सुद्धा. म्हणजे कुठलं शिक्षण नाही, सार्थ शिक्षण कुठलंही नाही. त्यामुळे स्वरज्ञान हे जन्मजात जे काय कानात येतं, ते माझ्याकडे त्यांच्याकडनं आलं असं म्हणायला हरकत नाही. माझ्या आईला सुद्धा क्लासिकल ऐकण्याची खूप आवड आहे. त्यामुळं संगीत स्वर हा बाय बर्थ आला असं आपण म्हणू. म्हणजे आपण ते सप्तसूर तुझ्या रक्तातच हो. विरघळलेले आहेत. हो, नक्कीच. अच्छा. त्यामुळं म्हणजे मला स्वतःला मी शिकलेलं काहीच नाही आजही. त्यामुळे मी सुरावट सरगम नक्की म्हणू शकणार नाही. पण एखादा नोट काही 2 श्रुती कमी लागला का जास्त लागला हे नक्की सांगू शकतो. तेवढा कान माझा नक्कीच तयार आहे. ते आत्ता आम्हाला गाणं ऐकलं त्याच्यावरनं आमच्या लक्षात आलेलंच आहे. म्हणजे तू सांगितलंस म्हणून लोकांना कळेल, की बाबा तू शिकलेलं नाहीये. अन्यथा गाणं इतकं सुरेल झालं, खूपच आवडलं. धन्यवाद. म्हणजे त्या संगीताचं कुठलंही लौकिक शिक्षण तू नाही. कधीच घेतलेलं नाही. नाही, नाही. आणि आता तू बासरी पण वाजवतोस, माउथ ऑर्गन पण वाजवतोस. हो. गाण्याचं तर आता आम्ही ऐकलंच आहे. हो. आणि जमलं तर आपण ते बासरीची कला पण नंतर ऐकू. तर ह्याचं नक्कीच. कुठलंही शिक्षण तू घेतलेलं नाही. नाही, नाही. पण मग ह्याच्यात प्रगती कशी झाली? प्रगतीचा अजून एक हातभार म्हणजे मी कायमच सांगतो, की पुण्यातलं 1952 साली सुरू झालेलं फ्रेंड्स म्युझिक सेंटर हे पुण्यातलं सगळ्यात जुनं ते पेरुगेटच्या बाजूला. पेरुगेटपाशी आहे. येस. ओके. टिळक स्मारक ते पेरुगेट या रस्त्यावरती जे आहे, ते बाळासाहेब केतकर हे माझे मामा. हां, हर्षवर्धनचं माझी साधारण ओळख आहे. राइट. हं. तर ते माझे मामा आणि आपलं जे कॉलेज लाईफ असतं म्हणजे मला 10वी नंतरच्या मे महिन्यामध्ये मला असं इंटरनल फिलिंग झालं, की पूर्वी आपल्याला कुठेतरी काहीतरी संगीत, काहीतरी कान आहे, काहीतरी आपल्याला जमू शकतं. तो माउथऑर्गन घरात होता, तो मी एकदा वाजवायचा प्रयत्न केला. जनगणमन जमलं. अरे म्हटलं जमतंय काहीतरी. त्यामुळं एक पॅशन थोडासा म्युझिककडचा ट्रेंड हा माझा त्याच वेळी सुरू झाला. 10वी नंतरच्या मे महिन्यात. तोपर्यंत काहीही नाही. शाळेत असताना मी एक चित्रकार म्हणून फेमस होतो. चित्रकला आता मागे पडलेली आहे पूर्ण. ओह! थोडीफार कॅलिग्राफी वगैरे करतो. अच्छा. पण ते मागे पडलं आणि त्याच्यानंतर जो संगीत प्रवास सुरू झाला त्याला हातभार मोठा लागला तो म्हणजे बाळासाहेब केतकरांच्या फ्रेंड्स म्युझिक सेंटरचा. तो कसा काय? घरचंच दुकान म्हणूयात, मामांचं दुकान आणि त्यांच्याकडे रेकॉर्ड्सचं प्रचंड कलेक्शन. तुम्ही म्हणाल ते म्युझिक आणि कॉलेज लाईफ सुरू झालेलं होतं आणि त्याच वेळेला त्यांच्याकडं 2 रूम्स होत्या, की जिथं लोकं 4 आणे, 8 आणे असं गाणं ऐकायला यायची त्यावेळी. ऐकण्याच्या हो. रूम्स होत्या. हो. त्यावेळी ती सोय होती पुण्यात. लोकांकडे घरी एक कॅसेट रेकॉर्डर म्हणजे ही चैनीची गोष्ट होती. हो. ती आणि बघायला मिळायची डिस्क नाही. तर नाहीच. तर तिथं ऐकायला खूप लोकं यायची. मग कॉलेजमधले यायचे, इकडचे तिकडचे यायचे. तर मी दुकानात आमची हौस म्हणून आम्ही काम करायला लागलो. मग आम्हालाही घरची मुलं मिळाली हाताशी आणि मग ती डेव्हलप होत गेली. मग मी जवळ-जवळ 79 ते 89 10-11 वर्ष मी कॅसेट रेकॉर्डिंगचं खूप काम केलं. हो. आणि त्यावेळी माझ्या कानावरती प्रचंड म्युझिक पडलं. सर्व प्रकारचं. हं. संगीत, सिनेसंगीत, भावगीत, क्लासिकल, इंग्लिश, रॅप म्हणाल ते. तेव्हा तो ऑडिओ कॅसेट्सचा जमाना होता. ऑडिओ कॅसेटचा सीडीचा जमाना जन्म होता. झालेला नव्हता. एक कॅसेट दिल्यानंतर वेटिंग पिरियड हं. हा साधारण 3 आठवड्यांचा होता. हो. मामाकडे कॅसेट दिल्यानंतर हं. लोकं म्हणायचे, "अहो द्या लवकर." पण वर्कलोडच एवढा होता. मी तुला इथे जरा थांबवतो. जरूर. कॅसेट दिल्यानंतर जो टाइम पिरियड लागायचा म्हणजे नक्की काय हे आत्ताच्या नवीन पिढीला माहितीच नाही. ते जरा नीट सांग. म्हणजे काय असायचं ते वर्किंग कसं व्हायचं? आता त्यावेळी 2 कॅसेट्स होत्या. हं, एक हं. 60 मिनिटांची म्हणजे C60 बरोबर. आणि एक 90 मिनिटाची C90. हं, हं. तर लोकांना त्यांच्या चॉईसची गाणी हां. ही त्या कॅसेटवरती त्यांच्या भाषेमध्ये मला यात भरून द्या, भरून द्या. म्हणूनच मी तुला सांगतो. यात भरून द्या. हां. असा आता ती जागा आता पेन ड्राईव्हने घेतलेली आहे. हो. तर ती कॅसेट त्याच्यावरती मग लोकांना रेकॉर्डिंग करून हवं असायचं. मग त्यात कोणी लोकांना गीतरामायण हवं असायचं, कोणाला हिंदी गाणी, कोणाला त्यांच्या चॉईसनी
सर्व गाणी मामाकडे उपलब्ध होती. हं. जवळपास 15,000 रेकॉर्ड्स बापरे! आणि कॅसेट्सवरचं स्वतःचं कलेक्शन अमर्याद. असा आमच्या मामाचा अजूनही तो ठेवा आहे आणि माझ्या भावाने जपलाय तो. हं, हं. त्यांनी कंटिन्यू केलं पुढे ते. तर ती कॅसेट एक करायची, तर साधारण 1.5 तासाची C90ची एक कॅसेट करायची, म्हणजे एका बाजूला 14 गाणी, 3 हं. मिनिटाची 14 गाणी, हं. 2 बाजूला मिळून 28 गाणी. ही सगळी कॅल्क्युलेशन फिक्स होती हं. आणि एक गाणं लावायचं, काढायचं म्हणजे साधारण एका कॅसेटला एक सलग केली तर 3.5 तास लागायचे. बापरे! मग एका वेळी मी 5-5 प्लेयर चालू असायचे आणि त्या प्लेयरवरती मी 5-5 डेक्सवरती मी काम करायचो. हो, 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 त्यामुळे हो. असं 3-3.5 तासामध्ये माझ्या साधारण अ, एक होऊन किंवा दिवसभरात माझ्या 2 किंवा 2.5 कॅसेट्स पूर्ण होऊन जायच्या, भरून व्हायच्या. भरून व्हायच्या. आणि मग असं ते तारखेवाईज आम्ही सिक्वेन्शियली घेतलेल्या असायच्या आणि मग ती यादी असायची, त्याला ती लावून नावं ठेवलेली हो. आणि डिलिव्हरी, मग ते सगळं. ते म्हणजे तो एक काळ फार म्हणजे वेगळा, आम्ही एन्जॉय वेगळा. केलेला आहे. हो, हो, आणि हो. ते जे कानावर पडलं ना, हं, हं. व्हरायटी, सतत. ते मला आज ताग्यात कामाला आलेलं आहे. हं, हं, हं. हे तुझं हे चालूच होतं म्हणजे आपण ज्याला म्हणू गाण्याचं तुझी तपश्चर्या एकीकडे चालूच होती आणि काम त्यामुळे तुला तांत्रिक ज्ञान पण त्यातलं खूपसं मिळालं हो, असेल. नक्कीच. आणि कॉमर्सचं तुझं शिक्षणही चालू होतं. हं. बरोबर? म्हणजे संगीताचा जरी वारसा होता तरी तू आर्ट्सला गेला नाहीस. नाही. पण त्याला काय विशेष कारण? कारण जनरली असं समजतात. मी 77 साली 10वी झालो. हं, हं. त्यामुळे कॉलेजला ॲडमिशन घेतली SP कॉलेजला. सायन्सशी आपलं कधी पटलं नाही. 8वी 9वी 10वी सायन्स केलं हे खूप झालं. त्यामुळे विषय नव्हता सायन्सचा काही. आर्ट्सला काय फारसं स्कोप नाही, असा एक त्या काळी समज होता. एकूण 3च शाखा, शाखा. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. कॉमर्स हा मग मध्यम आता मार्ग. राहिलं कॉमर्स हा मध्यम मार्ग होता हं. किमान. आणि तो काळ असा होता, बँकेत चिकटला म्हणजे खूप झालं. असा अंतिम ध्येय ते. हां. आणि मग ते त्यामुळे कॉमर्स हा, आणि साधारण तेवढा माझा बुद्ध्यांक होता म्हणायला हरकत नाही, की महिनाभर आधी अभ्यास करून पुढे सरकत होतो. होय. आणि त्यामुळे बाकीचे सगळे उद्योग, छंद करायला भरपूर वेळ मिळत होता. बरं तूच बोललास. म्हणजे बाकीचे जे 11 महिने आहेत, त्याचा सदुपयोग तू कसा करत होतास तेही आम्हाला सांग? कर्मधर्म संयोगाने असं झालं, की त्याच 10वीच्या मे महिन्यामध्ये मी पहिल्यांदाच सिंहगडला गेलो. हं, हं. पुण्यामधले एक प्रोफेसर अजित सोमण, हं. स्वर्गवासी अजित सोमण, की जे MS कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा एक भाचा, आमचा कॉमन नातेवाईक नंदू भिडे, आमच्या घरी आलेला होता. आम्ही बाजीराव रोडला राहायचो. आणि तो मला म्हणला, की एकेंबरोबर, मी त्यांना एके म्हणायचा, अजित काका, सिंहगडला येतोस का? जाऊ म्हटलं, आपल्याला काय, सुट्टीच होती 10वी नंतरची. आणि त्याच्या आसपास पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपती हे पुस्तकाची पारायणं झालेली होती. हं, हं, खूप हं. आवडलेलं होतं आणि त्यामुळे ते किल्ले आणि तो इतिहास ह्याचं कुठेतरी आतमध्ये ते आकर्षण. हृदयावरती रुजलेलं होतं. हं, हं. बरं, दुसरी एक छोटीशी गोष्ट म्हणजे पुरंदरे हे माझ्या मामांचे साडू. ओह! हां, त्यामुळं पुरंदऱ्यांची मूळ व्याख्यानं हां. आणि हे सगळं घरातच मला भरपूर ऐकायला मिळालं होतं. त्यामुळं ते संस्कारच झाले. ते संस्कार एक प्रकारचे होते. आणि मग त्या सोमण सरांबरोबर मी सिंहगडला गेलो पहिल्यांदा. सिंहगड चढून गेल्यानंतर त्या तुटलेल्या रेलिंगच्या एका नळकांड्यातून समोर मला राजगड दिसला, तोरणा दिसला. आणि दॅट वॉज फॅसिनेटिंग. म्हणजे नशा त्याने जे चढली. काय नशा चढली, तो जो काही निसर्गाचा आनंद मिळाला, त्याने जे काय गारुड घातलं, ते आज तागा येते. आणि तिथून मला एक वेगळी दिशा सापडली, की आपणही डोंगरात भटकायला पाहिजे. हं, हं. आणि हा जो मुक्त निसर्ग आणि मुक्त आनंद आहे ना, हा आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा. ओहो! बस. मग त्या 10वीच्या परीक्षेनंतर जे सुरू झालंय, हां, ते आजपर्यंत ते चालू आहे. सुरूच आहे. दरम्यानच्या काळात तू गड किल्ले भरपूर झाले आणि कोर्सेस पण तू 2 केलेस. हो. मग ते कोर्सेस कॉलेजला असताना केले का नोकरी जेव्हा करत होता तेव्हा केले? कॉलेजला असताना बेसिक कोर्स केला. हं, हं. 1981 साली मी बेसिक कोर्स इन माउंटेनिअरिंग मनालीचा केला. हं, हं. त्याला सुद्धा म्हणजे मी म्हणतो ना, की एक तुमच्या आयुष्याला दिशा देणारे काही घटना व्यक्ती असतात. भेटत जातात व्यक्ती. किंवा घटना. जसं अजित सोमणमुळे मी सिंहगडावर गेलो. तसंच कॉलेजमध्ये असताना ज्यांचा आमचा शैक्षणिक संबंध काही नाही. आर्ट्सचे एक प्रोफेसर प्राध्यापक सुधांशू गोरे म्हणून होते. हं, हं. त्यांनाही अशी भटकायची आवड होती.
आणि ज्याला मी म्हणतो की उघड्या डोळ्यांनी भटकणे, झापडं लावून भटकू नये माणसाने. तशी एक त्यांना आवड होती आणि त्यांना आमच्यासारखी एक 15-20 मुलं मिळाली 11वीतली, हो, की एकदम रॉ होती हो. आणि त्यांचं आमचं मैत्र जुळलं. म्हणजे आम्ही कॉमर्सचे, ते आर्ट्सचे, पण आमचा संबंध हा डोंगरासाठी. आणि त्यांनी आम्हाला खूप, म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार आज राजगडला जाऊ, तोरण्याला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, हे जे सुरू केलं ना, त्यामुळं ती एक दिशा मिळाली. आणि त्यांनीच पुढाकार घेऊन 1980 साली पहिल्यांदा आम्ही एक हाय अल्टिट्यूड ट्रेक केला मनालीला. हो, म्हणजे त्या काळचा जर हो विचार ना. केला हो, तर आईबापांनी पोराला सोडणं हो. आणि एका व्यक्तीच्या मध्यम वर्गीय. मध्यम, म्हणजे घरामध्ये सगळ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती, हो. तरी त्या ह्याच्यामध्ये मग फंड रेझिंग करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी आम्हाला शिकायला मिळाल्या, शिकायला किंवा मिळाल्या. लोकांना अप्रोच होणं, तुम्ही काय करणार आहात. कारण त्यावेळी 80 साली वगैरे हिमालयात मोहिमा वगैरे ह्या अत्यंत, म्हणजे लोकांना त्या दृष्टीने बघण्याचा तो दृष्टिकोनच हो, नव्हता. हो, हो. अशा काळी आम्ही हाय अल्टिट्यूड ट्रेकचा कोर्स तिथला केला, मनालीचा. हम्म. त्याच वर्षी आम्ही डोक्यात घेतलं, सरांना म्हटलं, सर पुढल्या वर्षी बेसिक कोर्स करायचा आपण इथं. आणि मग SY to TY या मे महिन्यामध्ये मी बेसिक कोर्स इन माउंटेनिंग केला. हम्म. A ग्रेडनी तो पास झालो. अरे वा. आणि तिथून मग तो सगळा प्रवास सुरू तिथून झाला. हिमालयाचा प्रवास चालू सुरू झाला. झाला. तो अजून चालूच आहे. चालूच आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा कॉस्मॉस बँकेत तू नोकरी करायचास, बरोबर ना? हो. तर त्यावेळी नोकरीच्या दरम्यानही दुसरा जो ऍडव्हान्स कोर्स आहे. हो, त्याच्यानंतर 9 वर्षांनी मी ऍडव्हान्स कोर्स केला. ओ, म्हणजे दॅट वॉज अ मेजर खूपच गॅप, gap, तसं खूपच म्हटलं gap, तर. मी खूपच. वयाच्या 19व्या वर्षी किंवा 18-19 मध्ये बेसिक करणं हो. आणि त्याच्यानंतर 9 वर्षांनी 28 मध्ये ऍडव्हान्स करणं, ह्याच्यामध्ये challenging तफावत आहे. कळते. हम्म. कारण आमच्या ऍडव्हान्स कोर्सला माझ्याबरोबर जे पार्टिसिपंट्स होते, बरेचसे लोकल हिमाचली होते आणि ते हो. सगळे 17, 18, 19 ह्या कॅटेगरीतले होते. हो. त्यामुळं त्यांच्या इक्विव्हॅलंट परफॉर्मन्स जनरेट करायला लागत होता. कारण शेवटी परफॉर्मन्स करायला आपण आलो होतो. आपल्याला हो. सर्टिफिकेट घ्यायचंय, हो. त्या हिशोबाने केलेला कोर्स होता. पण हम्म. मजा आली तो कोर्स करताना. आणि तो सुद्धा केला म्हणजे मी लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात मी ऍडव्हान्स कोर्सला गेलो. कारण विषय हाच होता की आत्ता केला तर होईल, हं, नाहीतर एकदा लग्नाळू झालो, हं. की परत संसार आणि पुढे चक्र सुरू झालं की परत आयुष्यात कोर्स होईल याची याची खात्री guarantee नव्हती. कारण सरासरी 26 ते 28 दिवसाचा कोर्स. हो, म्हणजे जवळ महिनाच जातो जाणं येणं धरून. त्यामुळं बरोबर. तो ऍडव्हान्स कोर्स त्यावेळी करून टाकला. पण ते बँकेतनं सुटीचं कसं काय जमवलं बँकेतल्या रजेचं? सुट्ट्या हा एक लोकांना हा, पडणारं कोडं म्हणजे असतं. सगळ्यांनाच असतं. कारण मी कोऑपरेटिव्ह बँकेत होतो, त्याच्यातून मी कोऑपरेटिव्ह मध्ये होतो. हो. सरकारी बँकेत असतो हं. तर मी आज खात्रीने सांगतो की माझ्या नावावर 7 एक्सपिडिशन्स आहेत, त्याच्याऐवजी 14 एक्सपिडिशन्स लागल्या असत्या. हो, 7ही काही कमी नाहीयेत. पण बँकेमध्ये मी आणि माझा एक जबाजी म्हणून मित्र असाच मला मिळाला आणि आमची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. बँक त्यावेळी छोटी होती आणि बँकेतल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना वगैरे हे असं कोणतरी एम्प्लॉई आपला काहीतरी करतोय हे एक सगळं अप्रूप होतं. भारी काम. आणि म्हणजे आम्हाला सोडत होते ते, पण आम्ही सुद्धा आवाजोही फायदा कधी घेतला नाही. गैरफायदा कधीच घेतला नाही. पूर्ण आमच्या हक्काची जी रजा होती, प्रिव्हिलेज लिव्ह साठायची वर्षाला 30 दिवस, 1 वर्ष साठवायची आणि एकाड 1 वर्ष एक्सपिडिशन करायच्या. क्या बात आहे. त्यामुळे विदाऊट पे करायची नाही. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलंय की जीवनात अर्थ शोधणारा आमचा मित्र. म्हणजे त्याचं बॅलन्स सांभाळणं फार हो. गरजेचं असतं आणि ते कठीण असतं. भटकण्याचा हा जो तुला रोग लागला असं आपण म्हणूया, त्यांनी वेगवेगळ्या ओळखी पण झाल्या असतील आणि मग त्याच्यात तू वेगवेगळे प्रयोगही केलेस. त्याच्यातला मला एक विशेष वाटणारा जो आहे तो ट्रान्स सह्याद्री तुम्ही 1985 साली माझ्या मते केला हो, होता. हो. तर ते एकतर मनात कसं आलं आणि त्याचं नियोजन कसं केलं जेव्हा गुगल नव्हतं तेव्हा? कारण आता गुगल असल्यामुळे लोकांना वाटतं गुगल शिवाय जगूच शकत नाही. तर ते जरा आमच्या श्रोत्यांना सांग. ट्रान्स सह्याद्री मोहीम हं. हा म्हटलं तर एका वेगळ्या अख्ख्या एपिसोडचा विषय होईल. नक्कीच आहे. पण थोडक्यात सांगतो की भटकंतीचं हे वेळ सुरू झालेलं होतं साधारण 77 सालापासून. तर त्या 7-8 वर्षामध्ये पुणेच्या परिसरामध्ये सिंहगड, राजगड, तोरणा हे सगळं या वेळा पादाकर्ता करून झालेलं होतं, भटकून झालेलं होतं. त्याच्यानंतर आमची मजल थोडा बँकेत लागलो, मग थोडा खिशात पैसा यायला लागला. तर मग
घरच्यांवर ताण द्यायचा नाही कधी. मग आमच्या थोड्याशा लांबच्या मोहिमा सुरू झाल्या. मग आम्ही कळसुबाई रेंज वगैरे असे रेंजमधले काही ट्रेक झाले होते. काही खाली दक्षिणेला वासोट्यापर्यंत ट्रेक झालेले होते. त्या दरम्यान एक ट्रान्स हिमालयन मोहीम होऊन गेली ती. माझ्या मते 80-81च्या साल आसपास. हो. ट्रान्स हिमालयन म्हणजे हम्म. मेघालय सिक्कीमकडनं. अरुणाचलकडनं म्हणजे ईस्ट अरुणाचल. ईशान्येकडनं ते वरपर्यंत पूर्ण. काश्मीरपर्यंत असा एक ट्रान्स हिमालयन मोहीम झालेली होती. हम्म. त्या धर्तीवरती मला वाटतं पुण्यात मुंबईचा एका ग्रुपनी 1982 एकेची. 81-82 मध्ये ट्रान्स सह्याद्री मोहीम केली. त्यांनी मला वाटतं हरिहरगडापासून नाशिकच्या जवळच्या सुरू करून दक्षिणेला पारगाडापर्यंत अशी एक ती मोहीम केली होती. त्याच्यानंतर पुण्यात त्या टेल्कोतला एक ग्रुप होता, हम्म. पुणे व्हेंचरर्स म्हणून. व्हेंचरर्स. प्रभू सर. प्रभू सर, संजय कट्टी हम्म. ह्या मंडळींनी आमच्या आधीच्या वर्षी म्हणजे 84 साली त्यांनी ही मोहीम केलेली होती. पण ह्या प्रत्येक मोहिमेमध्ये थोडंफार कुठेतरी रस्ता म्हणजे गाडी रस्ता किंवा कोकणात जास्त उतरणं, हम्म. काही थोडं नॅचरल काही ऑब्स्टकल्स आणि याच्यामुळे करायला लागलेलं होतं. बरोबर. तर ती त्यांनी मोहीम अशी केलेली होती. तर ही एक आव्हान होतं. आव्हान म्हण किंवा एक चावी बसली म्हणू आपण की यार आपण हे केलं पाहिजे. हम्म. कारण ह्याच्यामध्ये तुमची एन्ड्युरन्स लेव्हल हो ही बापरे. टेस्ट होते. हो. आणि त्या काळी तू म्हणलास मगाशी तसं की खरोखर गुगल अर्थ नाही, काही नाही. आमच्याकडे फॉर्म लाईनचे फोटो झिंकोमध्ये प्रिंट झालेले 1978 मधले माझ्या मित्र अभय काळे म्हणून मित्र होता, त्याच्या वडिलांनी आणलेले हम्म. कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचे मॅप्स होते. म्हणजे त्याच्यामध्ये वासोटा किंवा आपलं कोयना धरण होण्यापूर्वीचं कोयनेचं खोरं त्या मॅपवरती होतं. हो. ती गावं त्याच्यात होती. असे काही फॉर्म लाईनचे मॅप्स हम्म. त्रोटक. हम्म. दिघीमध्ये जाऊन दिघीच्या आपल्या इथल्या सर्व फंडेच्या ऑफिसमध्ये गेलो तर 90% मॅप्स त्यांनी हे रिस्ट्रिक्टेड एरिया आहे म्हणून आम्हाला द्यायला नकार हातच वर दिला. केले. हम्म. त्यामुळं आम्ही जसे मिळाले तसे मॅप्स आणि बाकी प्रत्येक गावात विचारायचं, रामराम भाऊ, पलीकडच्या गावात साधारण गावांची नावं कळलेली होती. त्या गावात जायचा रस्ता कुठलं, मग ते तिकडच्या भाषेत ती बारी म्हणजे खिंड, हम्म. प्रत्येक एरियामधलं थोड्या अंतरावर ती जी भाषा भाषा बदलते. बदलत जाते. तसं त्याच्या पल्ल्याकडे जावा, ह्या झापावरनं जावा, त्या दांडाने जावा, या भाषा आत्मसात करत करत आम्ही तो ट्रेक केला. आणि पूर्ण नियोजन हे आमचं आम्ही केलेलं होतं. त्याच्यामध्ये याच्यात अर्थातच बाकीचा आर्थिक हे काहीच नव्हता. रेशन उभं करणं हो, महिनाभराचं. हो, कारण हो. आम्ही 29 दिवसाचा हा ट्रेक केला. आणि अंतर किती असतं साधारण ते? साधारण 600 किलोमीटरच्या आसपास आम्ही केलं. आणि त्याच्यात 500 वेळा चढलेत आणि 500 वेळा उतरले हां, असं. तसंच ते साधारण सांगतो ना 600 किलोमीटर पकडू आपण. हां. आणि 29 दिवसामध्ये 21 किल्ले आणि आम्ही मॅक्सिमम घाट माथा फॉलो केला. हो. क्रेस्ट लाईन. हो 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 हो. आणि नाशिकच्या उत्तरेला साल्हेर 135 किलोमीटरचा किल्ला, तिथून हो. सुरुवात केलं. हम्म. आणि रजाच आमच्याकडे 31 दिवसाची होती. हम्म. त्यामुळे 29 दिवसामध्ये जे बसेल ते विशाळगडला आम्ही मुख्य रांग कट केली हां, हां. आणि तिथून पूर्वेकडे पन्हाळगडापर्यंत आलो हो. आणि आमची मोहीम संपवली. क्या बात आहे. कारण खाली दक्षिणेला अजून रांगणा, गगनबावडा, हो. गगनगड, हो. पारगडापर्यंत तशी सह्याद्रीची रांग धावते. जाते. ती आमची राहिली. राहिले. पण दिवसच पण कमी होते. 1 महिन्याचं पूर्ण नियोजन, त्याच्यामध्ये रेशन सप्लाय, हो. 3 ठिकाणी रेशन सप्लाय झाले, आमच्याच मित्रांनी केले. हो. सरासरी 8 दिवसाचं रेशन पाठीवर घ्यायचं आणि हो. चालत सुटायचं. सरासरी तसं- पाठीवरती 18 ते 20 किलो ओझं. 18 किलो हो. रोज. हो, त्याला ऑप्शनच नव्हता काही. हो, कारण 8 दिवसांनीच खाणं पिणं मिळायचं आहे. त्यामुळे आमचं रोज एक वेळ जेवण, त्याच्यामध्ये फोल्डिंगचा स्टोव त्यावेळी इंट्रोड्यूस झाला होता म्हणून हो. आमच्या चुली वाचल्या. हम्म. आता आधी सगळ्या चुली पेटवण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा रॉकेलचा फोल्डिंगचा स्टोव, रेशन, एक वेळ रात्री जेवण बनवणे आणि बाकी दिवसभरात सकाळी एक ब्रेकफास्ट. मग त्यावेळी आम्ही फूड डोनेशन म्हणजे आपण इन काइंड डोनेशन उभं करणं हो, हे हो. शिकलो. शिकलो. लोकांना अप्रोच होणं हम्म. आणि मग तांदूळ, साखर, शिधा जसं मिळेल. शिधा सगळा आम्ही रेशनमध्ये उभा केला होता. हम्म. आणि तो सगळा माझ्या घरी आम्ही वर्गवारी करून, डे वाईज शेड्यूल करून. हम्म. पण ती खूप एक मोहीम कशी आकाराला आणायची राबवायची. याचा एक खूप चांगला अनुभव उत्तम, मिळून गेला. उत्तम. आणि तुमचा शारीरिक एन्ड्युरन्स लेव्हल, तुमची फिटनेस हम्म. आणि विल पॉवर, हम्म. या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक टेस्ट झाल्या हम्म. की ज्याचा उपयोग पुढे हिमालयातल्या शिखर मोहिमांवरती आम्हाला झाला. अरे अरे वा. ही तुमची जी संघ होता, चमू होता, किती जण होतात तुम्ही त्याच्यात? पूर्ण मोहीम करणारे आम्ही 4 जण होतो. हम्म. मी, विद्याधर गोरे,
सुभाष बडदे हं. आणि मोहन शेटे हं. असे 4 जण होतो. आणि अजून 7 मित्र होते, की जे अच्छा. मध्ये एक 8 दिवसाचा पॅच, 5-6 दिवसाचा पॅच. आमच्यासारखे हौशी लोक. पण हां, पण आवर्जून आम्हाला त्यांनी म्हणजे यांना सगळं फुल शेड्यूल करणं शक्य शक्य नव्हतं. नाही. ती मंडळी जॉइन झाली. असे 11 जण होतो टोटल. अच्छा. आता तू म्हणालास, की नंतर ह्याचा उपयोग मला हिमालयातल्या मोहिमांना झाला. मग हिमालयात कुठल्या मोहिमा केल्या? हिमालयामध्ये मी एकूण 7 शिखर मोहिमा केल्या. हो. त्यापैकी 4 वरती माझा शिखरावर झेंडा फडकला अरे, क्या आणि बात आहे. अभिनंदन. बाकीचे धन्यवाद. आणि कुठले? बाकीच्या एकूण पहिली 87 साली थेलू आणि कोटेश्वर ही शिखरं आहेत गढवालमध्ये. हं, हं. गंगोत्रीच्याच खोऱ्यात आहेत. गोमुख जवळ आहे, रत्तवर्ण ग्लेशियरमध्ये. ते थेलू कोटेश्वर केलं. त्यानंतर 89 साली जोगिन 3 केलं, हो. गढवाल हिमालय. हं, हं. त्यानंतर 92 साली भृगुपंथ हे एक अत्यंत तांत्रिकदृष्ट्या चढायला कठीण असं हो, मी ऐकलंय. मला एवढी शिखर माहिती नाही. केदार ताल एरियामध्ये आहे. फेर. हं. गंगोत्री म्हणजे आपला गढवाल हिमालयाचा आहे तो. हं, हं. तर त्याच्यात थलाई सागर आणि भृगुपंथ याच्यामध्ये एक 2,500 फुटाची ग्रॅनाइटची वॉल आहे. 2,500 फूट. हो. त्याच्यावर पूर्ण रोप फिक्सिंग आणि टेक्निकल क्लाइम्बिंग करावं हो, लागतं. हो. तर आम्हाला त्यावेळी तो रूट ओपन करायला 11 दिवस गेले होते. बाप रे! एकूण 35 दिवसाची ती मोहीम झाली होती. हं, हं. पण पुढं थोडंसं फूड शॉर्टेज आणि स्नो कंडिशन, वेदर कंडिशन अशा काही कारणाने आम्हाला ती वॉल क्रॉस करून आम्ही कॅम्प लावला. पण आम्ही शिखर आमचं होऊ शकलं नाही. हो, हो. 6,772 मीटर्सचं ते शिखर होतं. मग 94 साली माना हं. हे असंच 7,272 मीटरचं मीटर. गढवाल हिमालयातलंच हं, हं. ते शिखर पश्चिम बाजूने आम्ही करायचा प्रयत्न केला. तिथेही आम्हाला मोहीम सफल झाली नाही. सोडायला लागलं. 20,100 फुटापर्यंत आम्ही कॅम्प 1च्या पुढे आम्ही गेलो होतो. हं. पण वेदर कंडिशन्स आणि अशाच काही कारणामुळं ती सोडावी लागली. मग 1999 साली काला नाग किंवा ब्लॅक पीक हं. यमुनोत्रीजवळ आहे. ते यशस्वी चढाई झाली. आणि त्याच्यानंतर 2013 साली लडाखमधलं 6,636 मीटर्सचं छामसेर कांगरी हं. हे शिखर यशस्वी पादाक्रांत केलं. हो. आणि एकदा तू परदेशात गेलेला असताना तिथे पण काहीतरी प्रयोग केला होतास, ते पण सांग. 2008 साली मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो. हं, हं. तिथे रवी कुलकर्णी म्हणून माझा मित्र आहे. तो हां. तिथे 98 सालापासून तिथे शिफ्ट झालेला आहे. तो इथे आमच्याबरोबर भटकायचा. तर मी जाणार होतो. त्यावेळी मी रवीला म्हटलं होतं, की तिकडे आल्यानंतर आपल्याला तिकडे काहीतरी चढाई करायची आहे. तर त्या परिसरातलं माउंट शास्ता म्हणून आहे 14,161 फुटाचं. अच्छा. ते आम्ही असंच अल्पाईन स्टाईलनी 2 दिवसात आम्ही ते शिखर मोहीम पूर्ण केली. हं, हं, हं. बे एरिया टू बे एरिया 4 दिवसात आम्ही हो. ड्राईव्ह करून 350 मैल जाऊन एक 2 कॅम्प करून समिट करून परत बे एरिया असं क्या ते बात एक आहे. केलं. हो, हो. त्यानंतर आता 2019 मध्ये माउंट व्हिटनी म्हणून आहे. अमेरिकेतच. कॅलिफोर्नियामधलंच आहे. हो. ते असं 14,500 फुटाचं आहे. हं. तर तेही शिखर आम्ही पादाक्रांत केलं. आता तू शब्द वापरलास अल्पाईन स्टाईल, म्हणजे काय? अल्पाईन स्टाईल म्हणजे जिथं बाकी सपोर्ट तुम्हाला बाकी कोणाचा नसतो. म्हणजे भारवाहक किंवा पोर्टर्स आपल्या हिमालयामध्ये आपण जे हां, हां. म्हणजे घेऊन शेर्पा ते जातो. सोबत घेतात. शेर्पा किंवा तुमचं रेशन, तुमचं सर्व साहित्य हे सामान. तुमच्या खांद्यावरती. हो, तुम्ही तुमच्या स्पेसनी चढत जायचं हो. आणि तुम्हाला पाहिजे तसं कॅम्प करत जायचं. हं. तुमचा रूट तुम्ही ओपन करायचा आणि तुमचा झेंडा तुम्ही लावायचा आणि तुमचं तुम्ही परत यायचं. हो, म्हणजे आत्मनिर्भर. पूर्ण आत्मनिर्भर. म्हणजे आम्ही सायकलमध्ये याला सोलो राईड म्हणतो. सोलो एक्झॅक्टली. मग हा तो तुमचा 2, 3, 4 जणांचा काय चमू असेल. हो. आपल्यात सामान सगळं तेवढं आपणच. कॅरी करून ते हं. डिव्हाइड करून नियोजन करून किती दिवसाचं रेशन लागेल, हं. किती हॉट्स आहेत, ते सगळं त्याचं मग तंबूपासून रेशनपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याच खांद्यावर न्याव्या लागतात. बरं. इथलं क्लाइम्बिंग आणि तिथल्या क्लाइम्बिंगमध्ये काय असा फरक जाणवला काय? खरं सांगायचं तर अमेरिकेत हे जे काही केलेत ना, हं, हं. हे आपल्या दृष्टीने हाय अल्टिट्यूड ट्रेक या कॅटेगरीत मोडणार आहे.
तिथे ते टेक्निकल काही नव्हतं. अच्छा. 14,000 14,500ची हाईट गेन केली. गेन करणं आणि ती कमी वेळात करावी लागते, करणं. कारण तिथे परमिट काढायला लागतं. त्या एरियाचं 1 दिवसाचं परमिट असतं. त्यात समजा 1 दिवसाचं परमिट असेल तर एकच मुक्काम. मग पहाटे 1:30 किंवा 2ला वगैरे चढाई सुरू करायची, सबमिट करायचं आणि परत. बेस कॅम्पकडे निघून यायचं असं. तर पण ती टेक्निकली टफ अशी काही शिखरं नव्हती. हिमालयामधले खरे मग ते भले 5,000 मीटरचं शिखर जरी असलं ते तर आव्हानात्मक. ते सुद्धा एव्हरेस्टला सुद्धा लाजवेल असं टेक्निकली टफ असू शकतं. हो, बरोबर. ते एव्हरेस्टचं आता लोकांना खूप गारूड झालंय, त्यामुळे कारण उंची आहे उंची आहे. आणि अधिक उंचीवरचे वेगळे वेगळे धोके आहेच आहेत हा, ना. त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. कारण तेवढं थंड हवामान, वारं वाहणारे वारं की ताशी 60 आणि 100 किलोमीटरनी वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये सस्टेन करायचं हो, हो, हो. आणि उभंच राहू ते शकत ते नाही. धोके वेगळे आहेत हम्म. किंवा ती चॅलेंजेस वेगळे आहेत त्या अल्टिट्यूडवरची. हम्म. त्यामुळे ते एक वेगळं नाही, आव्हान पण आहे. ज्याला खरंच आव्हान घ्यायचंय त्याला ही छोटी छोटी शिखरं पण तुझ्या प्रश्नच दृष्टीने नाही. नक्कीच करायला काय हो, हरकत नाही नाही. म्हणजे याच्यात 14,500 फुटाचं अमेरिकेतलं चढणं म्हणजे ते काय त्याला असं टफ पदार्थ मानावा असं काही नाहीये. शेवटी तिथे तुमचा एंड्युरन्स आहेच ना. आहेच, लागतोच. आणि अल्टिट्यूडचे जे चॅलेंजेस आहेत ते तर चॅलेंजेस सगळीकडे आहेत ते आणि सगळीकडे. वेगळा निसर्ग, वेगळं सगळंच स्काय इज वेगळं. लिमिट. बरोबर. हे आता तू हिमालयातले जे मोहिमा सांगितलं ज्याला एक्सपिडिशन म्हणतो, तो हल्लीच्या काळात आता तुला दुचाकीवरनं फिरायचं पण वेड लागलंय, त्याच्यावरनं पण तुझ्या काही मोहिमा झाल्या, त्याची पण थोडी माहिती आम्हाला सांग. मुळात भटकणे हा पॅशन क्रिएट झाल्यामुळे त्याचे विविध पैलू ट्राय केले करत गेले. राहायचंय. नक्कीच. पूर्वी मोटरसायकलवरनं कोकणामध्ये मनमुराद भटकलो. मग तेव्हा एमएटी होती की काय? पहिली M50 होती. M50, त्या सॉरी. M50 वरनं तर मी सिंहगडावरती मी अगणित वेळा गेलेलो आहे. म्हणजे तिची पिसं काढली तसं म्हणायला हरकत नाही. आणि M50 वरती सुद्धा पाठीला फुल लोडेड सॅक लावून ओ. रात्रभर ड्राईव्ह करून मी आणि माझा मित्र पुण्यातनं रात्री निघून हरिश्चंद्राच्या खिरेश्वरात पोहोचलोय काहीतरी 5.5-6 तासाचं ड्रायव्हिंग करून, कारण ती M50 पळून पळून किती पळणार. पळणार. त्याच्या पुढं आम्ही पहाटे 2-2:30ला आम्ही जाऊन पोहोचलोय. त्याच्या पुढे सकाळी उठून तारामती नावाचं एक अनक्लाइम्ड सुळका होता, शिखर होतं. हो, हो. त्याची आम्ही दिवसभराची चढाई मोहीम राबवली आणि फुल एक्झॉस्टेड कंडिशन मध्ये दुसऱ्या दिवशी परत बँकेत यायचं होतं, रजा नव्हती. अरे म्हणून बापरे. रात्री 9ला परत M50ला किक मारली आहे आणि सकाळी सकाळी पुण्यात परत आलेलो आहे. त्यामुळे M50 पासून मोटरसायकलपर्यंत असे मोटरसायकलवरती अमर्याद मी मोटरसायकलवरती नर्मदा राफ्टिंगला मी पॅरलच आमची एक मोहीम झाली, नर्मदा राफ्टिंग हा, 91 साली. हा. त्याला मी नदीच्या काठाकाठानी सपोर्ट टीम म्हणून माझ्या कावासाकी RTZ वरती प्रवास केलेला आहे शाबास. त्यावेळेला. म्हणजे ते एमएटीचं जसं पिसं काढली तसं स्वतःच्या शरीराची पण पिसं काढलेली आहेत. नाही, पण ती त्याच्यातून त्याच्यात मजा आनंद आला. आहे. हा, तो जेवढा चिमटा निघेल तेवढा चांगला. हल्ली तू हिमालयात पण मोटरसायकलवर हो, मी आता 2000 मी 6 साली पहिल्यांदा गेलो. त्यावेळी स्पिती वगैरे हा रिजन जस्ट ओपन झाला होता, त्या भागातनं रस्ते झालेले होते. कारण मी 2003 साली मी किन्नौर कैलास परिक्रमा हा एक ट्रेक केला होता. त्याचवेळी माझ्या डोक्यात आलं होतं, यार इथं मोटरसायकलवर येण्यात मजा आहे. आणि मग ते डोक्यात चावी सुरू झाली. ती 2006 साली प्रत्यक्षात आणली. त्यावेळी मी असंच 3200 का 3400 किलोमीटर आम्ही फिरलो आणि असेच 24 दिवसामध्ये आम्ही पूर्ण किन्नौर, लाहोल, स्पिती, लडाख आणि हे करून आम्ही श्रीनगरकडे, म्हणजे आम्ही अंबाल्यातून सुरुवात केली मोहीम. ती येताना चंदीगड मार्गे दिल्लीत थांबवली. असा एक 2006 साली केला प्रयोग. त्याच्यानंतर 2011 साली संपूर्ण उत्तराखंड फिरलो. अरे वा. दिल्ली टू दिल्ली मोटरसायकलवर फिरलो. डेहराडूनकडनं सुरुवात केली, चारधामचा रूट. जिथं जिथं हिमालयन बॉर्डरला रोड गेलेला आहे तिथे जाऊन यायचं. जाऊन मग गढवाल आणि कुमाऊ हे 2 भाग आहेत. त्यामुळे गढवाल करून कुमाऊमध्ये एंट्री मारली. ग्वालदमकडनं, बागेश्वरकडनं पिठोरागडपर्यंत जाऊन पायी झुलता पूल ओलांडून नेपाळमध्ये चहा प्यायला परत आलो. आणि मग मुन्सियारी करून परत खाली आलो काठगोदामकडे आणि दिल्लीतून थांबलो. असं 19 दिवसामध्ये 2705 किलोमीटर फिरलो आणि 95 किलोमीटरचे ट्रेक केले त्यावेळेला. म्हणजे ट्रेक पण केले. हा, कारण गोमुख तपोवन हा एक ट्रेक झाला. गंगोत्रीपासून गोमुख जायचं तर मग चालत जाऊन यायचं. असे छोटे छोटे ट्रेक झाले. आणि मग आता 2019 मध्ये
दरम्यान झांस्कर व्हॅली ओपन झालेली. हम्म. नवीन सिंखोलामधनं नवीन रूट ओपन झालाय हम्म. दारच्याकडनं झांस्करमध्ये. त्यामुळं तो आणि पांगी व्हॅलीतली सच पास ते सच. रूट मागच्या ह्या 5-7 वर्षात डेव्हलप नवीन झालेले आहेत. डेव्हलप झालेत. कच्चेच आहेत म्हणजे ऑफ रोडिंगच आहे. पण ती एक खुणावत होतेच त्या दोन्ही खिंडी आणि तो एरिया. त्यामुळे 2019 साली आत्ताच्या लॉकडाऊन जरासं उठलं. गणपतीनंतर निघालो. हं. दसऱ्याच्या आत परत आलो. हो हो. त्यामुळं म्हणजे आता हिमालयन एक्सपिडिशन झाले, मोटरसायकल झाले, आता पुढे सायकलवर टांग मारायची काही इच्छा आहे की नाही? नक्कीच, कारण ते आमचं मुख्य हे आहे आकर्षण. नक्कीच. किंबहुना आता म्हणजे मला विवेक मराठेमुळे माझी तुझी ओळख झालेली आहे आत्ताची आणि तू सायकलिंग रगडून करतोस. त्यामुळे मी तुला आता पिच्छा पुरवणारच आहे. रगडून नाही, पण मी वाहन म्हणून सायकल वापरतो. नाही, नाही. पण म्हणजे सायकलिंग हे नक्कीच सुंदर आहे. म्हणजे हां. पूर्वी सायकलवरनं मी किंबहुना मी कॉलेज डेजमध्ये घरी न सांगता सुद्धा कित्येक वेळा म्हणजे अनकाउंटेबल मी सिंहगडला गेलेलो आहे सायकलवरनं. सायकलवरून? कारण त्यावेळी स्वयंचलित वाहनच नव्हतं ना. हो हो. कॉलेजमध्ये पूर्ण सायकलच, त्याला सायकल खणणे असं आम्ही म्हणायचो. सायकल खणत खणत जायचं, पायथ्यापर्यंत जायचं. पायथ्यापर्यंत जायचं, सिंहगड चढून खाली यायचं आणि घरी यायचं. हं. 11 वाजता परत भांग-बिंग पाडून मुलगा तयार. तयार घरी, आपला कॉलेजमधनं घरी आल्यावर का. हे कॉमर्स साईडचा फायदा आहे. त्याचा फायदा होता. हं. असंख्य वेळा सायकलने सिंहगडला गेलो. त्यामुळं ते एक पॅशन डोक्यात होतं. हं. वयाचा 50वा वाढदिवस साजरा केला तो मी सायकल नवीन घेऊनच केलाय. हं, हं, हं. त्यामुळे आता पुढची पॅशन आहेच आहे. हां. सायकलिंग करायचं आहे डोक्यात. सायकलिंग करायचं. हे आता आपण ज्यांच्याशी गप्पा मारतोय त्यांना आता बँकेतून रिटायर होऊन पण 2 वर्ष झालेत. पण त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही त्यांचं, म्हणून मी मगाशी म्हणताना चिरतरुण असा उल्लेख केला. आता आपण गप्पा मारता मारता तुझ्या भाषेत 2 हत्यारांचा आपण उल्लेख केला होता. एक म्हणजे माउथ ऑर्गन आणि दुसरं बासरी. म्हणजे M3 मधला जो एक म्युझिक, तर त्याची एक झलक आम्हाला ऐकवशील का? नक्कीच. कारण माझ्या ह्या सगळ्या भटकंतीमध्ये, डोंगर भटकंतीमध्ये हं, हं. मला आणि माझ्याबरोबरच्या सहकार्यानं नक्कीच दिवसभराची दमछाक झाल्यानंतर, रात्री गुहेमध्ये बसल्यानंतर, मुक्कामावरती एक सेशन व्हायलाच हवा आणि त्यातून जो सगळ्यांनी मी सुकून. घेतला आणि लोकांनी लुटलाय असा जो आनंद आहे तो म्हणजे बरोबर. संगीत. बरोबर. आणि त्यामुळे एक छोटा माउथ ऑर्गन आणि एक छोटी बासरी, ज्याला मी सांगीतिक हत्यारं म्हणतो, ती छोटी सॅकमध्ये सहज बसतात हो. अशी मी घेऊन गेलो आणि त्याच्यातून माझी प्रॅक्टिस होत गेली. मला वेगळी प्रॅक्टिस करायला लागली नाही. हं. आणि मग बाकी संगीत कानावर ऐकलेलंच होतं खूप. त्याचा फायदा झाला. गाणी वाजवत गेलो. त्यामुळे आजही मी इन्स्ट्रुमेंटल शोज खूप करतो. अच्छा. म्युझिकल, व्होकल तसंच इन्स्ट्रुमेंटल हो, असे हो. शोज करतो आम्ही. हं, हं, हं. छोटे लागतात तुमचा काय लोकांना. ग्रुप आहे? एक ग्रुप आहे. हं. त्यामुळं त्याचं काय तुमची YouTubeचा चॅनल वगैरे असं काय आहे नाही, का? नाही असं काहीही नाही. किंवा ऑडिओ चॅनल? फ्रीलान्स मग कलाकार आहेत. आमच्या श्रोत्यांना ऐकायचं झालं तर कसं काय ऐकता येणार? ऐकवतो ना आत्ता. थँक्यू. चला तर ऐकूया मग. ओके. ही वाट दूर जाते.
क्या बात आहे. वा वा, सुंदर. बासरीच्या सुराने आमचं मन तृप्त झालंय. आता दुसरं तुझं हत्यार, ज्याला आपण मराठीत बाजा म्हणतो किंवा माउथ ऑर्गन किंवा दुसरं काय म्हणलास, हार्मोनिका. हार्मोनिका. आणि त्याचे काहीतरी तू 2 प्रकार म्हणाला होतास. काय ते प्रकार असतात? एक डायटॉनिक आणि हं. एक क्रोमॅटिक. अच्छा, त्याच्यात थोडक्यात फरक काय असतो जरा सांग. डायटॉनिकमध्ये शिफ्ट की किंवा चेंजर हं. असा नसतो. म्हणजे त्याची पट्टी बदलता येत नाही. हां, म्हणजे माउथ ऑर्गन हे मुळात इन्स्ट्रुमेंट असं आहे की ते ब्लो इन आणि ब्लो आउट अशा बरोबर. सुरांवर वाजणार म्हणजे आहे. हवा त्याच्यात मारायची आणि हवा खेचायची. ओढायची असे स्वर असतात. हं. तर सारेगम पधनिसा असे 2 सप्तकं किंवा 2.5 सप्तकं असे ती होल्स असतात. हं, हं. पण काही जे मधले स्वर असतात, हो. 2 स्वरांच्या मधले, मधले. सा आणि रेच्या मधला, मधला. रे आणि गच्या मधला, कोमल वगैरे आपण कोमल आणि म्हणतो आपण. हं. तर हे नोट्स काही वेळेला त्या डायटॉनिकवर वाजत नाहीत. हां. तर एक पट्टी असते, त्याला चेंजर किंवा शिफ्ट की म्हणतात. हं. त्या त्या कीजनी काही भोकं झाकले जातात आणि काही उघडी होतात त्याने, हां. आणि तिथे तो नोट तुम्हाला मिळतो. बरोबर. म्हणजे सूक्ष्म त्यातला जो फरक आहे हां, तो ह्याच्यात त्यामुळे दिसू शकतो. परिपूर्ण वाद्य म्हटलं तर क्रोमॅटिक. क्रोमॅटिक. वाह! 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 हे आमच्या एकदम हृदयाच्या जवळचं म्युझिक आहे. म्हणजे मी लोकांना सांगतो, तुम्ही जर शोले बघितला नसाल, तर तुम्हाला मी अनफ्रेंड करणार. शोले बघायलाच पाहिजे. असा हां, पिक्चर आहे. हां, म्हणजे सिग्नेचर आहे. हो, आणि ही ट्यून म्हणजे ही ट्यून सिग्नेचर. सिग्नेचर आहे शोलेमधली. धन्यवाद. आमचं खरंच मन तृप्त झालं. आज अजयनी आपल्याला त्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. मला खूप मजा आली गप्पा मारायला. मला खात्री आहे तुम्हाला पण मजा आली असेल. धन्यवाद अजय. रामदास, मला पण खूप मजा आलेली एकदम. आणि माझं ते पहिल्यापासून प्रिन्सिपल जे आहे की हां, हां. आनंद घ्या आणि आनंद द्या. द्या. त्यात परफेक्ट बसणारी अशी मुलाखत होती. अरे आणि वाह! आपला हा दोस्ताना असा तसा पुढे चालू राहील, येस, हा नक्कीच. निसंशय. येस.